याला काय सण म्हणायचं? किती विचित्र आणि विभत्स आहे सगळं. नाही, मला सुद्धा हे असं जबरदस्तीने रंग लावलेला अजिबात आवडत नाही मिस्टर केतकर. काय चाललंय हे? हा झाला इरा मॅडमचा. काय लोकांना आनंद मिळतो हा मूर्खपणा करून काही कळत नाही. And do you know one thing, Mr. Ketkar? These colors are harmful for skin, ना? अप्पा स्पेशल. नाही, पूर्वीच्या काळी नैसर्गिक रंग वापरत होते ते सगळं ठीक होतं, पण आता सगळं बदललंय. पाण्याचा अपव्यय वाटेल तसा करतात. Absolutely. इरा मॅडमचा अप्पांचा. काय बघताय? मी दिगंबर. हे घ्या. What's this? थंडाई, मंगोलेचा प्रसाद. ओ नाही, पण मला नको. असं काय करता मॅडम? रंग नका खेळू तर ठीक आहे, पण थंडाई तर तुम्हाला घ्यावीच लागेल. आपली परंपरा आहे तशी. का अप्पा? नाही, आणि परंपरा ही आपण सगळ्यांनी जपायलाच हवी. बरोबर. इरावती, आता तू इथली सून स्वीकारलीस, त्यामुळे तुला परंपरा पण स्वीकारायलाच हवी. ओके फाईन. मी थंडाई घेते, पण रंग लावलेला नाही चालणार मला. मला सुद्धा नाही चालणार. नाही मॅडम मॅडम, काय? ते ठेवा, ते नाही. का? तुमचा वेगळा ग्लास आहे. अरे पण दोन्ही सेमच दिसतात, काय फरक पडतोय? हा, हे तुमची स्पेशल थंडाई आहे ना, डाएट थंडाई. ओके ओके. हा, आणि आप्पांची हंगामा थंडाई. ओके ओके. आपल्याकडे कसं सगळे व्हेरिएशन आहेत. डाएट थंडाई, हंगामा थंडाई. राईट. मिस्टर केतकर, ही घ्या हंगामा थंडाई. वा. आणि माझी डाएट थंडाई. मिस्टर केतकर. Yes. तूने ओठों से लगाई तो हंगामा हो गया. नचिकेत, काय करतोयस तू? खूप रंगवलंस तू मला. खूप झाले रंग. आता कुठे माझे कपडे वाळले. साई, मग तुझ्या अंगावरचे सगळे रंग मी काढीन, स्वच्छ करीन तुला, आणि मग पुन्हा रंग लावीन. हो का? वेडाच करे तू जरा. आपल्या लग्नाच्या आधीची शेवटची होळी आहे ही, साई. कम ऑन. पण कसं आहे श्रीयुत देशपांडे, लग्न झाल्यानंतर तू मला हक्काने बायको म्हणून रंग लावू शकशील ना? हो, पण आता तसं लपून छपून रंग लावता येतो तसं नाही ना येणार. मुलांनो, अरे सगळ्यांच्या बरोबर खेळायचा असतो रंग. असं एकट्याने नाही खेळत कुणी. इकडे या खेळायला. हो आजी, आलो 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 आलो. बाई, तुम्ही रंग लावताय? रंग खेळायला मजा येते. आज खूप असा आनंद होतोय मला. रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली. सुन बाई, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. सुनबाई, तुमचा नवरा कुठं आहे? तो तिकडे. हो का?
आज सोडणार नाही मी कोणाला. आज सगळ्यांना असा रंग लावणार आहे मी. अप्पा हे कोणतं रूप आहे तुमचं? अहो असं काय करताय? शोभत का तुमच्या वयाला? वयाची फिकीर मला नाहीये. आयुष्याचा आनंद उधळायचा असेल ना आपल्याला तर वयाची अट नसते. हा आपल्या सईचा सासरा आहे नाही का, त्यालाही रंग लावतो आज मी. ए रवी देशपांडे. काय माहितीये का, आपण सगळे सण हे दणक्यात साजरे करायला पाहिजेत. एक्झॅक्टली. होळी रे होळी पूर्णाची पोळी, रंग नाही खेळणं त्याला आप्पाची गोळी. दिगंबर आप्पा दिगंबर दिगंबर दिगंबर. हे आप्पा तू असं कर, माझ्यासाठी थंडाई घेऊन ये, अशी मस्तपैकी हंगामा थंडाई. दिगंबर आप्पा जा लवकर. चालला. रंग बरसे भीगे चुनर चुनर वाली. हे मानसी, आज होळीच्या दिवशी दिवाळीचे फटाके फुटणार आहेत. आई काहीतरीच काय, इराबाईंना नाही आवडत रंग. अगो आता मी काय करू? आप्पा मिस्टर केतकर. Diggs! सरप्राईज एव्हरीवन. मिस्टर केतकर, तुम्ही नॅकचे होणारे आजे सासरे आहात. आपलं नातं नवीन आहे म्हटल्यावर तुमच्या पद्धती मला ऍक्सेप्ट केल्याच पाहिजेत नाही का. सो विश यू हॅपी होली. बुरा न मानो, होली रंग बरसे. आई चहा घ्या. अगं हवाच होता ग. आज नुसतं डोकं उठवलं यांनी, उच्छाद मांडला नुसता. आई पण आता तरी बरे आहेत का? आत्ता झोप लागली आहे, उठल्यावर बघायचं काय गोंधळ घालतायत. काय तर म्हणे मी चंद्रावर गेलोय आणि तिकडे वजन कमी असतं ना आपलं, म्हणून म्हणे मी उडून जाईन. अय्या सौभाग्यवती मला बांधून ठेवा असं ओरडत होते मोठमोठ. कमालच केली बाई अप्पांनी. शेवटी मी कंटाळून त्यांना पलंगाला बांधून ठेवलं आणि सांगितलं आता तुम्ही उडणार नाही तेव्हा कुठे शांत झोपले जरा. मला तर वाटतं ना आई, अप्पानी ना भांगच घेतली चुकून. अगं चुकून नाही, कोणीतरी दिली असेल. ईश्वरा, अप्पांना भांग द्यायचं धाडस कोण करणार आहे आई? नचिकेत आणि दिगंबर असणार. हो शक्य आहे बाई, नाहीतर अप्पांच्या नादी कोण लागतंय?
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय घेणार? चहा, कॉफी? ड्रिंक्स? नाही नको, मला काही नको. अरे वा, रंग गेला वाटतं आप्पांनी लावलेला. गेला ना. आठवडाभर चेहऱ्यावर रंग लावून फिरायचं म्हणजे मला अजिबात नाही आवडत ते. रंग हलका होता ना म्हणून गेला. कारण काही काही रंग असे असतात की ते कधीच जात नाहीत. जसे काही शब्द वर्षानुवर्ष आपल्या बरोबरच राहतात. काय म्हणायचंय तुला? तुला एक खरं सांगू का, आज आप्पांनी तुला रंग लावल्यावर ज्या पद्धतीने तू रिॲक्ट झालीस ना, आय रिअली लव्ड इट. यू रिअली चेंज्ड ॲज अ पर्सन, यु नो. थँक्यू. पण आता बदलायलाच हवं ना आपल्याला. नॅकचं लग्न होणार आहे त्या घरात. त्या सगळ्या गोष्टींचा कशाला बाऊ करायचा. अँड आय थिंक मिस्टर केतकर वॉज हाय बिकॉज ऑफ दॅट भांग. म्हणून ते असं वागले. ते जर शुद्धीत असते ना तर असं नसते वागले. मला काय वाटतं माहितीये, आता आपल्या मुलासाठी आपल्याला थोडंसं बदलायलाच हवं. सई बाळा, बाकी सगळं चांगलं आहे, पण शिस्त नाहीये बरं का तुझ्या सासरच्यांना. आप्पा हो येतीलच इतक्यात. काय येतील? आप्पा, अहो मुंबईचा ट्रॅफिकमुळे लेट झालं. सॉरी. वाहतूक कोंडी इथनं ठीक आहे या. चहा ठेव ना. अगो बाई, बघा बस. लग्नाची बोलणी करायला आजचा मुहूर्त अगदी उत्कृष्ट असा आहे. पण आपण जे काही बोलू ते नोंदवून ठेवूया. ऍज यू विश. हा, या कागदावर दोन्ही बाजूच्या सह्या झाल्या की मग आपण ठरवूया कसं काय करायचं ते. म्हणजे आय मीन जसं जे काही तुम्ही म्हणाल ते तसं. हो चालेल. बट लेट मी जस्ट क्लिअर वन थिंग. आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानपान नकोय. राईट? एक्झॅक्टली. आम्हाला फक्त एक श्रीफळ आणि तुमची सोन्यासारखी मुलगी, बाकी काही नको. नाही ते सगळं ठीक आहे, पण सई सुद्धा आमची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे तिचं लग्न देखील थाटामाटात करायची आमची इच्छा आहे. पण आपण मुहूर्ताचा आधी बघूयात का? हो बघूया ना. सई बाळा, जरा पंचांग घे. हो आणते. मिळतंय का? हो. वा. घ्या. अरे वा, पुढच्या महिन्यात मुहूर्त चांगला आहे. आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त तर आहेच. अरे हा बेस्ट मुहूर्त आहे मग. हा मग डन करून टाकूया. Done, done. तोंड गोड करा. चहा आणलाय. पोहे घ्या आधी. थँक्यू. घ्या जावई बापू. चहा ठेवलेत अप्पा. हो. पण मी काय म्हणते, लग्न करायचंय कुठे हे ठरवूया का? कुठलं तरी हिल स्टेशन फायनल करू. हाऊ अबाउट जयपूर पॅलेस? आय थिंक मस्त मजा येईल. असं डेस्टिनेशन वेडिंग होईल ग्रँड. या आयडिया सुपर आहे, पण जयपूर थोडं लांब पडेल असं मला वाटतंय. मी काय म्हणतो, मुंबईच्या जवळपासच कुठलं तरी ठिकाण बघूयात ना. लाईक महाबळेश्वर किंवा लोणावळा समथिंग. आपण एक बेस्ट रिसॉर्ट बुक करूया. व्हॉट्स इट? हो चालेल. रवी, दॅट्स ग्रेट आयडिया. मला वाटतं ना रजिस्ट्रारला सुद्धा तिकडेच बोलून घेऊ आणि 2-3 दिवस सगळे गेस्ट धमाल करतील मस्त. बेस्ट. वेट अ सेकंड. रवी, हाऊ अबाउट क्रूज? लेट्स प्लॅन अ क्रूज वेडिंग. आय मीन ओव्हरलुकिंग द ओशन. जस्ट इमॅजिन केवढी मजा येईल. दॅट्स अ ग्रेट आयडिया मायफी. ग्रेट आयडिया. आप्पा, मग ठरलं. आता तुम्ही सांगा फक्त, डेस्टिनेशन वेडिंग का क्रूज बुक करू? तुम्ही जे म्हणाल ते. कुठलंही चालेल. हो. लग्न म्हणजे काही सहल नव्हे, तो एक धार्मिक संस्कार आहे.
तो असा कुठेतरी बोटीवर किंवा थंड हवेच्या ठिकाणी व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. आपण चितळ्यांच्या कार्यालयात पारंपरिक पद्धतीनं दोघांचंही लग्न लावून देऊया काय? चितळे मंगल कार्यालय? हो, तिथे सगळे धार्मिक विधी हे यथासांग पार पडतील. नाही नाही, पण मला असं विचारायचंय की हे असं जुनाट पारंपरिक पद्धतीने लग्न केलं तर लोकांना मजा कशी येणार? अहो पण मी म्हटलं ना, हे धार्मिक संस्कार आहेत, मजा नव्हे. हो ठीक आहे, ते मान्य आहे मला, पण माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, सो ते ग्रँड आणि लॅविशच झालं पाहिजे. मग मी वधूचा आजोबा आणि या घरातला एक ज्येष्ठ म्हणून सांगतोय की हे मला मान्य नाही. लग्न हे पारंपरिक पद्धतीनेच होईल. मग मी सुद्धा मुलाची आई म्हणून हे सांगतेय की तुम्ही जे काय सजेस्ट करताय ना ते मला अजिबात मान्य नाहीये. आणि माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न हे डेस्टिनेशन वेडिंगच होणार, अँड दॅट्स फायनल. लग्न म्हणजे काय वार्षिक सहल वाटली काय यांना? थंड हवेच्या ठिकाणी जाऊन करूया म्हणे लग्न. मूर्ख लेखाचे. लग्न ह्या शब्दाचा अर्थ तरी कळतो का त्यांना? अहो जाऊ द्या हो, प्रत्येकाची आपापली मतं असतात. हो, पण ती मतं त्यांना आपल्यावर लादू नयेत. अहो आता चिडण्यापेक्षा यातून काही मार्ग निघतोय का ते बघा ना. काय मार्ग निघणार आहे? ती इरावती तिकडे हटून बसली. अहो मग तुम्ही तुमचा हट्ट सोडा ना. काय हरकत आहे त्यांच्या पद्धतीने लग्न केलं तर? केवळ अशक्य. मग काय करायचं आप्पा? तुम्ही ऐकत नाही, त्याही ऐकत नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही परत एकदा नचिकेतच्या आईशी बोलून बघता का? मी इरावतीशी एक शब्दही बोलणार नाहीये. पण एवढं चिडायला काय झालं? काय झालं? काय झालं म्हणून तुम्ही मलाच विचारताय? अहो सगळं तुमच्या समोरच घडलं ना. त्या बाईशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. अतिशय हट्टी आणि दुराग्रही बाई आहे ती. अगदी तुमच्यासारखीच. हो, काय म्हणालात? अहो लग्नाची बोलणी करायला हवीत, आणि तुम्ही नाही केली तर कोण करणार आहे? आपला प्रसन्न बिचारा भोळा आहे, त्याला नाही स्पष्ट बोलतायत. ठीक आहे, मग सही करू देत बोलणी. अहो काहीतरीच काय नाही म्हणजे माझी प्रतिनिधी म्हणून सही बोलेल असं म्हणतोय मी. जे काय माझे विचार, माझी मतं हे सगळं सईला माहितीये. ती व्यवस्थित मांडेल त्या देशपांड्यांसमोर. पण आप्पा, माझ्याच लग्नाविषयी मीच बोलणं म्हणजे जरा. ठीक आहे, राहू दे मग. नको नको, बोलेल ना ती. सई, तू आप्पा केतकरांची नात आहेस हे विसरू नकोस, लक्षात ठेव. हो, मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही नका काळजी करू. मी काय म्हणतो, परत एकदा आप्पांशी बोलून बघायचं का? काही उपयोग नाहीये. लेट अस ट्राय ऍटलीस्ट. एकदा बोलून बघतो. आपण का बोलायचं? मुलाचा बाप म्हणून काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? त्यांनाच बोलू दे. त्यांना कळत नाही म्हणूनच आपल्याला समजून घ्यायला हवं. दरवेळी आपणच का समजून घ्यायचं? त्यांना गरज असेल तर येतील बोलायला. पण रवी, तू अजिबात जायचं नाही असं त्यांच्याकडे. मशाने सोल्युशन नाही निघणार आहे. सोल्युशन काढायचं असेल ना, ती इच्छा असेल ना, तर सोल्युशन निघू शकतं. पण त्यांना काढायचंच नाहीये, सो लेट इट बी. आणि मला नाही वाटत माझ्या डिमांड चुकीच्या आहेत. मुलाची आई म्हणून काहीतरी चॉईस आहे की नाही मला. आणि बाकी सगळं तसंही कॉम्प्रोमाइज करतेच आहे. आता अजून काय? म्हणूनच म्हटलं मी एकदा बोलून बघतो. तुझं काय म्हणणं आहे ते त्यांना सांगू तर देत. त्यापेक्षा दगडावर डोकं आपटणं सोपं आहे. मॉम, याने ना एकच प्रॉब्लेम होणार आहे, माझं लग्न होणार नाही सईशी. एक्झॅक्टली. आणि डॅडनी बोलायला नकोय ना तुला, फाईन, मी बोलतो हवं जर. तुझं जे काही म्हणणं आहे ते मी पोहोचवीन आप्पांपर्यंत, पण कम्युनिकेशन झालं पाहिजे. फाईन, तू बोल जाऊन बघ त्यांना काही पटतंय का. गुड. बट लेट मी मेक वन थिंग व्हेरी क्लिअर. मी कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करणार नाही. आपले प्रॉब्लेम्स आणि आपलं लग्न दोन्ही इंटरकनेक्टेड आहे.
एक प्रॉब्लेम संपला की दुसरा चालू होतो. माझं ना आता विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. नाही, विचार करायची गरजच नाहीये. त्या चितळे हॉलमध्ये मॉम कधीच लग्न करायला रेडी होणार नाही. तुला काय वाटतं मग आप्पा डेस्टिनेशन वेडिंग करायला तयार होतील? या जन्मात शक्य नाहीये नचिकेत ते. इन शॉर्ट काय, आपलं लग्न होणार नाहीये. मी ना एक पाहिले नचिकेत, आपण ना सगळ्यांचा नको तेवढा विचार करतो आणि मग त्याचा त्रास आपल्याला होतो. आपण जर का दोघं पळून गेलो होतो ना तेव्हाच लग्न करायला हवं होतं. मग सगळ्यांना सगळं ऍक्सेप्ट करायला लागलं असतं. पण नाही, आपण दोघं तर गुणी बाळ. आता भोगा आपल्या कर्माची फळं. सई तू शांत. ऍट द एंड आपल्याला जे हवंय ना ते आपण घडवून आणू. अरे पण कसं नचिकेत, तुझी मॉम आणि माझे आप्पा त्यांचा हट्ट काही झालं तरी सोडणार नाहीयेत. अगं पण लग्न आपल्याला करायचंय. आपल्याला जे हवं तेच झालं पाहिजे. आपलं कोण ऐकतं इथे? सई काहीतरी करून आपल्याला त्या दोघांना कन्व्हिन्स करावंच लागेल. नचिकेत काय करायचं बाकी ठेवलंय आपण? मला ना वैताग आलाय आता. इव्हन आय एम फ्रस्ट्रेटेड. आता घरी जाऊन मॉम डोकं खाणार आहे माझं. आणि आप्पा माझं. आपण परत पळून जाऊया का? नचिकेत अरे फार दिवस चुकीचं नाही वागू शकत आपण. ते आहेच, पण ह्याच गोष्टीचा फायदा घेतायत ते दोघं. दिस इज हॉरेबल.